केलं, म्हणजे डिसिजन मेकिंग ट्रू ट्रू. पण जेव्हा क्लेम्स जेव्हा येतं ना, तेव्हा जेव्हा काउंटरवरती जेव्हा विडो येते एखादी पॉलिसी घेऊन की माझे मिस्टर आता हयात नाही आणि तिला काहीच माहिती नसतं काय आहे. सो एक मी प्रसंग सांगू शकेन, नाव घेणार नाही कारण कॉन्फिडेन्शियल, बरोबर. पण एकदा एक लेडी माझ्याकडे आली, म्हणजे 3 मुलं घेऊन, ती लहान लहान मुलं होती आणि एक अशी चुरगळलेली पॉलिसी घेऊन आली काउंटरवर. आणि मग काउंटरवर दाखवलं की मला एका ट्रंकमध्ये ती मिळाली आणि माझे यजमान आता हयात नाही, म्हणजे त्यांना यजमान घेऊन जाऊनही 5 वर्ष झाली. सो मला मग ते माझ्याकडे आले की 5 वर्ष झाले, त्यामुळे आपले लॉ ऑफ लिमिटेशन वगैरे सगळे ते कायदे कानून सगळे ते अप्लाय झाले. आणि मग मी जेव्हा त्यांना विचारलं तर नाही, आम्हाला काही कल्पनाच नव्हती की अशी पॉलिसी आहे. सो परत ह्या म्हणजे पॉडकास्टच्या निमित्ताने मी सगळ्यांना, म्हणजे पॉलिसी होल्डर नाही सांगू इच्छिते की आपलं नॉमिनेशन, आपली पॉलिसी आहे हे आपल्या ज्यांच्यासाठी घेतोय ना त्यांना तरी सांगणं खूप महत्त्वाचं आहे. सो एखादी एक फाईल करायला हवी की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट मेसेज डायरेक्ट त्यांच्याशी ऑडियन्सना सांगा की तुमचा जो मेसेज असेल की खरंच तुम्ही ज्या इन्व्हेस्टमेंट करता ना त्या कोणासाठी करता ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपण नॉमिनी, आपण साधारण आपले स्पाऊस नॉमिनी असतात आणि आपण काहीतरी उद्देशाने ती इन्व्हेस्टमेंट केलेली असते. मेनली जेव्हा इन्शुरन्समध्ये आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट, ती रिटायरमेंट प्लॅनिंग असतं, किंवा जेव्हा आपण नसतो तेव्हा आपली सगळी जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण व्हायला हवी. जसं मुलांचं एज्युकेशन, आता मुलीचं पण एज्युकेशन आणि मग मुलीचं लग्न, कारण लग्नाला अजूनही पैसा लागतो, आणि ऑफकोर्स आपली रिटायरमेंट. तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या कुठेतरी एखाद्या फाईलमध्ये लिहून ठेवल्या पाहिजेत की काय काय आपल्याकडे आहे, कधी कधी मॅच्युअर्ड होणार आहे, आणि त्या पॉलिसीच्या कॉपीज पण ठेवल्या पाहिजेत. कारण आपण काय करतो की ते चांगलं काम करतो पण ते शेअर करत नाही घरच्यांकडे. आणि ती जेव्हा बाई म्हणाली की मॅच मुव्हिंग ह्याच्यामध्ये ना इतक्या आपण ऍक्सिडेंटल अनसर्टनिटी जास्त आहे, आणि कोविडने आपल्याला दाखवून दिलं की काही होऊ शकतं. त्यामुळे ही काळजी घेणं महत्वाचं आहे. नॉमिनेशन आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे, आणि नॉमिनेशन मला असं वाटतं रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. कारण कधी आईच्या नावावर असतं आणि प्री डिसीज होते आई, मग ते टायटल ओपन होतं, आणि मग जेव्हा